आता या बोंधू बाबाला कसं पकडलं माहिती का? याचा देखील किस्सा खूप रंजक आहे. या बाबाच्या ऑफिसमध्ये नीरज जाधव नावाचा एक पोरगा काम करत होता. साधा ऑफिस बॉय होता. त्याचं रोजचं काम करत असताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली. या ऑफिसमध्ये येणाऱ्या महिला काही सामान्य नव्हत्या. उच्च भ्रू कुटुंबातील सुशिक्षित महिला, मोठ्या बिझनेसमॅनच्या पती, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या पत्नी इथं यायच्या. आज जायच्या, तासभर थांबायच्या आणि मग नंतर तासाभरानंतर बाहेर यायच्या. कुणी 50 मिनिटं थांबतोय, कुणी 55 मिनिटं थांबतोय आणि बाहेर आल्यावरती शांतपणे गुपचूप निघून जायच्या. सुरुवातीला त्याला वाटलं हे नॉर्मल आहे, पण जेव्हा ही गोष्ट रोज घडायला लागली तेव्हा नीरजच्या मनामध्ये संशय आला. एक दिवस या नीरजनं काय केलं, बाबा ऑफिसमध्ये नसताना ऑफिसमध्ये गेला आणि बाबाचं कॉम्प्युटर उघडून पाहिलं. त्याचं कॉम्प्युटर उघडताच त्याच्या पायाखालची जमीनच जणू सरकून गेली असेल. त्या कॉम्प्युटरमध्ये सीसीटीव्ही फुटेज होते आणि फुटेजमध्ये दिसत होतं की हा बाबा विधीच्या नावाखाली काहीतरी भलतच करतोय. श्रद्धेच्या नावाखाली हा महिलांना नशेचं पेय देतोय, त्यांचा गैरफायदा घेतोय. हे सगळं पाहिल्यावरती नीरजच्या डोक्यात एक आयडिया आली. त्याला वाटलं कॅप्टन सगळ्यांनाच गंडवतोय, मग आपण कॅप्टनलाच गंडवू ना. त्यानं या फुटेज मधले काही व्हिडिओज आपल्या मोबाईल मध्ये घेतले, सेव्ह केले आणि त्याच्या आधारे त्याने त्या बाबाला खंडणीची मागणी केली. पण त्या बाबानं त्याचं ऐकलं नाही, कारण त्याचे संबंध मोठ्या मोठ्या नेत्यांशी, राजकारण्याशी आणि व्यावसायिकांशी होते. त्यामुळे त्याने या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. आणि मग नीरजनं काय केलं, त्यानं आणि त्याच्या साथीदारानं या प्रकरणामध्ये ज्या काही महिला होत्या त्या महिलांच्या कुटुंबापर्यंत हे लोक पोहोचले आणि त्यांना त्यांच्या साथीनं त्याने पोलिसांकडे तक्रार केली आणि इथूनच या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला.